सर आज बैठक पार पडली प्रकाश मला आधी मला जे बोलायचं ते बोलूया, नंतर तुम्ही प्रश्न विचारा. आज काल जे काही माननीय शंकराचार्यजी बोलले आहेत त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. गेले 5-10 हजार वर्ष जातीवादामुळे वर्णव्यवस्थेमुळे जो समाज मागासलेला राहिला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला आणि ते जातीअंताची लढाई सुरू झाली. तरीही आज जर महंत म्हणत असतील की जातीवाद हा नैसर्गिक आहे, नैसर्गिक म्हणजे काय? म्हणजे आम्ही फक्त तुमच्या देवळाच्या बाहेर उभे राहिला, आम्हाला पाणी न पिऊ देणं हे नैसर्गिक आहे का? आमची सावली पडली तर आंघोळ करणं हे नैसर्गिक आहे का? शंकराचार्यांनी स्पष्टता द्यावी ह्याच्यावरती. येतं या देशाचं संविधान मानत नाहीत का शंकराचार्य? आजही ते भेदभाव मानतात का? आजही मंदिर प्रवेश नाकारला गेली पाहिजे हा ही त्यांची भूमिका आहे का? काय चालवलं काय देशामध्ये? ज्या ठिकाणचा 80% माणूस हा मागासलेल्यांमध्ये गणला जातो त्या देशामध्ये तुम्ही आजही जाती व्यवस्थेचं समर्थन करता? सत्ताधाऱ्यांची भूमिका काय याच्यावरती? सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी की या देशामधल्या महत्त्वपूर्ण पीठाचा शंकराचार्य जेव्हा म्हणतो की जातीय व्यवस्था ही नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे म्हणजे काय आहे? म्हणजे तेच ते कर्म, त्यांची कर्म आहेत म्हणून देव त्यांना हे काम सांगतो असं जे काही पसरवलं जातं ते हेच होतं. म्हणजे तुमची गुरंढोरं साफ करायची, तुमची संडास साफ करायची एवढंच काम आहे का आमच्या बापजाद्यांनी केलेलं? तेव्हा हे शंकराचार्यांनी एक तर या देशाच्या सर्व बहुजनांची माफी मागावी आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि ॲट्रॉसिटीजच्या अंतर्गत त्या जे कृष्ण कोण आहेत ते शंकराचार्य त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. काय लावलंय काय देशामध्ये? कोणी उठ्ठक क्षुद्र म्हणजे चला हे नको, हे जाती व्यवस्था सुरू करा. अरे काय, एक तर आमचं अजून शिक्षण पूर्ण झालेलं नाही. आमची 2 पिढ्या आता कुठली तरी दुसरी पिढी शिकते, त्याच्यातच ह्यांना परत जाती व्यवस्था हवी आहे. इतका राग अजूनही मागासवर्गीयांबद्दल. त्यांनी या सगळ्यामध्ये असं म्हटलंय की वैदिक जी संस्कृती सनातनी आहे ती मानवाच्या कल्याणासाठी. हा मग तेच ना, आमचं तेच म्हणणं आहे. डोक्यावरती गुवाची टोपली घेऊन जाणे हे मानवी उत्थानासाठीच होतं ना. म्हणजे तुमच्या एका समाजाचं उत्थान हवं आणि बाकीचा मारावा. शंकराचार्यांना ते नैसर्गिक वाटतं का डोक्यावरनं टोपली घेऊन जाणं? त्यांनी घेऊन जावी ना, एकदा दाखवावी ना किती नैसर्गिक आहे बघूया. मनुस्मृतीला प्रोत्साहन देणारं त्यांचं वक्तव्य आहे. मनुस्मृतीचे समर्थकच आहेत ते सगळे. जेव्हा ते म्हणतात की नैसर्गिक आहे ते मनुस्मृतीचे समर्थकच आहे. माझं आव्हान आहे, यांना मनुस्मृती आवडते ना, त्यांनी स्वतः आपला विष्ठा डोक्यावर घेऊन जावी ना. दुसऱ्याच्या डोक्यावरनं कशा व्हायला लावता? शंकराचार्यांनी स्वतःची विष्ठा स्वतः साफ करावी आणि डोक्यावर घेऊन जावी. हे बरोबर नाही वक्तव्य. म्हणजे जिथे बिहारमध्ये पुराव्यानिशी सिद्ध झालं की 80% वर्ग मागासवर्गीय आहे आजही देशात. म्हणून तर आम्ही सांगतो की तुम्ही जातीनिहाय जनगणना करा, म्हणजे खरं समजेल तुम्हाला या देशात काय परिस्थिती आहे. आदिवासी किती आहेत, मागासवर्गीय किती आहेत, इतर मागासवर्गीय किती आहेत. आणि इतर मागासवर्गीय हेही लक्षात ठेवा, हेही क्षुद्रच होते. लोहाराशिवाय दुसरं काम करता येत नव्हतं. कुंभाराशिवाय दुसरं काम करता येत नव्हतं. 12 बलुतेदार म्हणजे होते कोण? हेच सगळे. तीच व्यवस्था तुम्हाला पर्यंत आणायची का? नैसर्गिक. तुझं काम मडके बनवणं आहे, तू मडकेच बनव. तुझं काम लोखंडाला गरम करणं आहे, तू तेच कर. अरे वा, का लोखंडाचं काम करणारा इंजिनियर झालेला तुम्हाला आवडत नाही का? डॉक्टर झालेला तुम्हाला आवडत नाही का? ही व्यवस्था काय एका विशिष्ट समाजाची हे आहे काय, पकड आहे का त्याच्यावर? ही व्यवस्था आम्ही धुडकावून लावली आहे. इथला आगरी, इथला कोळी, इथला वंजारी, इथला माळी, तेली सगळी पोरं शिकून पुढे चालली आहेत. तुम्हाला बघवत नाहीत का ती पोरं पुढे गेलेली? गुन्हा दाखल होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, मात्र ती प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण होणं गरजेचं आहे. हे करणार पण नाही हो. ह्यांच्या जे मनात येत ते त्यांच्या तोंडातनं निघालं. ही जी राज्य व्यवस्था आहे त्यांच्या जे मनातलं आहे ते त्यांच्या तोंडातनं निघालं. संविधान वाचवण्यासाठीची जी लढाई सुरू झाली आहे त्याचं कारणच आहे.
युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनमध्ये रिझर्वेशन कॅन्सल करा असा प्रस्ताव कसा येऊ शकतो? तुम्ही पत्रकारांनी लक्षात घेतलं पाहिजे की इथली व्यवस्था कुठे चालली आहे. इथे लोक आरक्षण मानतायत आणि दुसरीकडे आरक्षण रद्द करण्याची व्यवस्थित प्रस्ताव टाकले जात आहेत. महाविकास आघाडीची बैठक पार पडलेली आहे, त्या संदर्भात सांगा काय नेमकं बैठकीत घडलेलं आहे? कारण काही घडलेलं नाही, सगळी व्यवस्थित चर्चा झालेली आहे. आपण पुढचाच प्रश्न उच्चारण्याच्या आधी सांगतो की आंबेडकर साहेबांच्या प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की संविधान वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते म्हणून आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, हे त्यांचं स्पष्ट मत होतं. ते पत्रकारांशी काय बोलले मला माहीत नाही, पण वरती जी चर्चा झाली ती मी तुम्हाला सांगतो. लोकसभेच्या काही जागांवरनं वाद आहे, रस्तिकेस सुरू आहे, त्यावरती एकमत होत नाही आहे. कधीपर्यंत एकमत होईल? ज्यावेळी महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम करतो त्यावेळी ते त्यात कॉन्ट्रॅक्टर भूमिका घेतात आणि म्हणतात की काँग्रेसने मला अजून इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे. असं आहे की थोडासा जेव्हा 5 मित्र एकत्र येतात तेव्हा संध्याकाळच्या बैठकीत थोडा वादविवाद होतो ना. मित्र आहेत, आमचे वडीलधारे आहेत, नेते आहेत, ते आमचा कान पकडला तर चालू शकतो. शेवटी ते आंबेडकरांचे नातू आहेत, बाबासाहेबांना मानणारे माणसं होता मी. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ते आमच्याबरोबर येणारच, कारण का संविधान वाचवणं हेच त्यांचं प्रथम कर्तव्य ते आहे आणि आम्ही तेच वाचवायला रस्त्यावर आलेलो आहोत. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? किती जागांवरती तुमचं समाधान झालं? आहो आम्ही सांगतो आम्हाला जागा कितीही मिळत, आम्ही एक आहोत, आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही. आम्ही जागा सांगणार नाही. जेव्हा जाहीर होईल तेव्हा पूर्ण यादी तुमच्या हातात येईल. आम्ही किती घेणार, कुठली घेणार ह्याच्यापैकी एकही बातमी तुम्हाला मिळणार नाही. पुढे बोला. पक्षांचं समर्थन कसं करणार? ते काय झालं नाही. CPIचं समर्थन मिळवलं, CPMचं समर्थन मिळवलं, शेका पक्षाचं समर्थन मिळवलं, समाजवादी पक्षाचं समर्थन मिळालं, पीपल अँड वर्कर म्हणजे शेका पक्षाचं सगळे जेवढे समविचारी पक्ष आहेत तेवढे सगळ्यांनी येऊन समर्थन जाहीर केलं. ते तेवढे जागा देखील मागतायत, त्यांचं जागा. अहो ते तुम्ही आमच्यावर सोडा ना जरा. ते तुम्ही पत्रकारांनीच सगळं पॉलिटिकल पण मीडियम हे ताब्यात घेतलं तर आम्ही काय काम धंदा सोडून घरी बसू काय? कोल्हापूरची जागा संभाजीराजेंना द्यायचं असं काही कोणालाही द्यायची, कुठली जागा द्यायची काहीही ठरलेलं नाही. तेव्हा तुम्ही पत्रकार कांड्या पिटवू नका. प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं की देशात इंडिया आघाडी राहिली नाही. इंडिया आघाडी राहिली नाही, ते त्यांचं मत आहे ना, त्यांचं मत आहे. प्रत्येकाला मत असताना माझ्या पक्षात सुद्धा मी मत व्यक्त करतो, तेव्हा सगळ्या पक्षातल्या लोकांचं माझं काय हे नसतं. ते त्यांचं मत आहे, ठीक आहे. संजय गायकवाडांनी भुजबळांवरती अतिशय खालच्या टीका केलेली आहे आणि त्यावरती भुजबळांनी तर तुमचे आभार मानलेले नाही. तसं नाही, माझे आभार मानले वगैरे त्याच्याने मी काय खुश होणारातला माणूस नाही. महाराष्ट्रात एक राजकीय संस्कार आहे. 75 वर्ष वयाच्या भुजबळांचा अनुभव लक्षात घेता विधिमंडळातला सर्वात आक्रमक नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख होती. 288 भूखंडांचं श्रीखंड इथपर्यंत ते आत्तापर्यंत, ठीक आहे. त्यांचं आणि पवारसाहेबांच्यामुळे माझं आणि त्यांचं वाद आहेत आणि ते कायमचे राहतील. की आज त्यांच्याबरोबर जे घडतं त्यांनी पवारसाहेबांना. प्रश्न असा आहे की एका मुख्यमंत्र्याच्या हाताखाली नाही, सहकारी छगन भुजबळ ज्येष्ठ मंत्री, त्यांच्या भूमिका तुम्हाला आवडल्या नाही, ठीक आहे. पण पेकाटात असे हे जे शब्द आहेत हे अशोभनीय आहेत. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या पक्षात आज छगन भुजबळ साहेब आहेत त्यांच्यातलं एकही ज्येष्ठ मंत्री बाहेर येऊन बोलत नाही. मला आठवतं गेल्या 35 वर्षामध्ये अजित पवारांनी किती वेळा राजीनामा नाट्य केलं रागवले म्हणून, किती वेळा त्यांची मनधरणी करण्यात आली. आमच्या आघाडीमध्ये 1999 पासून 2019 पर्यंत जेव्हा धुसफूस झाली ती झाली फक्त अजित पवारांनी. बाकी धुसफूस होण्याचं कारणच नसायचं. ते कधी पृथ्वीराज बाबांवर चिडायचे, कधी अशोक चव्हाणांवर चिडायचे आणि मग आम्ही सगळी लटांबरं त्यांच्या मागणं. पण आज जेव्हा अजित पवार इतके रागवतात असं ते महाराष्ट्राला सांगतात तेव्हा भुजबळ साहेबांना बोलल्यावरती त्यांना राग नाही येत का? भुजबळ साहेब छोट्या समाजाचे आहेत म्हणून. आज जाहीररित्या सांगतो, भुजबळ साहेबांनी एकदा उघडावं तोंड आणि सांगावं की OBCच्या फायली कोण अडवायच्या, SCच्या फायली कोण अडवायच्या. ते पाडवी आहेत, KC पाडवी, त्यांना जाऊन विचारा की आदिवासी वित्त विभाग किती त्यांच्या फायली क्लिअर करायचा. तुम्हाला जेव्हा ते फायद्याचे वाटत होते भुजबळ तोपर्यंत कोणी बोललं नाही. जेव्हा ते जड वाटायला लागलं तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली की भुजबळांचा आमचा काय संबंध नाही. मग आज जेव्हा त्यांच्याबद्दल हे बोललं जातं तेव्हा तुमचा संबंध आहे की नाही सांगा ना भुजबळांना. एक जण बोलायला तयार नाही.
अरे कमीत कमी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आम्ही बहिष्कार घालू, त्यांनी माफी मागावी, एवढी तर बोलण्याची हिंमत दाखवा यार. कारण का तुम्हाला हृदयच नाही. ज्या पद्धतीने तुम्ही पवार साहेबांशी वागलात ना, त्याच्यावरनं महाराष्ट्राला कळलं की तुम्हाला हृदयच नाही. त्यामुळे तुम्ही भुजबळांबाबतीत भूमिका घेणार नाही. भुजबळाच्या बाबतीत भूमिका आम्हीच घेऊ, की आम्हाला हृदय आहे. तुम्हाला अश्रू नाही, तुम्हाला मन नाही, तुम्हाला भावना नाही, तुम्हाला माणुसकी नावाचा प्रकारच नाही. तुम्ही काय भूमिका घेणार? सर इंडिविजुअल करते आज जो बैठक हुई है, दूसरी बैठक थी प्रकाश अम्बेडकर को देखो ऐसा है, अगर आप सियासत जानते हो महाराष्ट्र की और देश की, तो 4 बैठक में कोई कोएलिशन का फॉर्मूला नहीं तय होता है. 20-20 बैठक होती है. अब तो चौथी तीसरी बैठक हुई है यार, हमको चाय नाश्ता करने दो ना जरा, दोस्ती बढ़ाने दो हमको. आपको क्यों दुख हो रहा है? अगर आपको नहीं आ रहा है चाय नाश्ता तो मैं अगले बार मैं खुद आके देके जाऊंगा. सर मिलिंद देवरा के बाद और एक नेता है बाबा सिद्दीकी जो अब कांग्रेस देखो जिसको जाना है जाने दो. लोगों के दिल और दिमाग में क्या है वो हमको मालूम है, हम समझते हैं, हम रुझान समझते हैं और रुझान समझ में आएगा. प्रकाश ने कहा है कि मिलिंद देवरा जैसे नेता और हेमंत बिस्वा शर्मा जैसे नेता चले गए पार्टी छोड़ के, इससे कोई फर्क नहीं पड़ेगा. सही नहीं पड़ता है, कभी भी फर्क नहीं पड़ता. थोड़े दिन ऐसा लगता है कि पार्टी पीछे गई है, लेकिन पार्टी फिर से घूम के आगे बढ़ जाती है, जो कर्नाटका में हुआ. लोगों को ये सब पसंद नहीं आता है. आपको पाला पोसा बड़ा किया किसने किया? वो पार्टी माँ होती है अपनी. उस जिस माँ ने अपने कोख से आपको जन्म दिया, उस माँ को आप लात मार देते हो. अच्छा है क्या? अच्छा लगता है? जनता को नहीं अच्छा लगता है. प्रकाश आंबेडकर ने ये कहा है कि उनके जानकारी में ये है कि इंडिया गठबंधन जो है वो लगभग नहीं, उनके जानकारी में ना, वो हमारी जानकारी नहीं है. तो आप उनसे सवाल पूछिए ना, मुझसे क्यों पूछते? मेरी जानकारी नहीं है वो. विदर्भातलं जागा वाटप पूर्ण झालं. निशांत सिद्दीकी कुठल्याही जागा वाटपाबद्दल माझ्या तोंडातनं एकही शब्द निघणार नाही. आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. आंबेडकर सुद्धा आमच्याबरोबर व्यवस्थित आहेत. प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर आमच्याबरोबर मनात आहे. आणि संविधान वाचवण्यासाठी जर कोणी पहिल्यांदा पाऊल उचललं असेल तर ते प्रकाश आंबेडकर साहेबांनी उचललं आहे. आणि त्यांना साथ देणं ही काळाची गरज असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. विदर्भाचं जे काही नाही, जागा विदर्भाचं वगैरे नाही. महाराष्ट्रात 48 जागा आहे. जेव्हा वाटप होईल तेव्हा 48 जागांचं होईल. पवार साहब सर निशांत सिद्दीकी मराठी निशांत सिद्दीकी काय नेमकं त्यांना त्यांचं भविष्य तिथे चांगलं दिसतं तरी गेले असतील. काय फरक पडतो? मला काय म्हणजे निशांच्या घरी जेवायला होतो. सर अजित पवार गटामध्ये नवाब मलिक हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अल्पसंख्याक चेहरा आहेत. त्यांना डावलून आता बाबा सिद्दीकी यांना अहो, जेव्हा काकाला डावलून स्वतःला नेता समजतो आणि पक्षाचा अध्यक्ष घोषित करतो, त्याला बाबा सिद्दीकी आणि नवाब मलिक बद्दल काय पडलंय? रोहित पवार को देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.